तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ असा आहे की यूट्यूबवर आपले व्ह्यूज कसे वाढले पाहिजे। तर जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा त्या ठिकाणी बऱ्याच काही अशा सेटिंग आपल्याला पाहायला मिळतात। तर यामध्ये बरेच काही न्यू क्रिएटर जे आहेत ते चुकीची सेटिंग करतात आणि त्यामुळे यूट्यूब आपल्या व्हिडिओला हे पुढे पाठवत नाही। मित्रांनो, 90% लोक आपला व्हिडिओ अपलोड करताना नवीन क्रिएटर चूक करतात। तर मित्रांनो, आपण व्हिडिओ अपलोड करताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे किंवा कोणकोणती सेटिंग आपण ऑन केली पाहिजे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर चला तर मित्रांनो, आज ही सेटिंग कशा प्रकारे आहे, आपला व्हिडिओ अपलोड करताना आपण कोणकोणती सेटिंग ऑन केली पाहिजे की ज्यामुळे आपला व्हिडिओ व्हायरल होईल। तर मित्रांनो, सर्वात अगोदर ही गोष्ट आपण बघितली पाहिजे, आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो तर कोणकोणत्या ऍप मधून आपण व्हिडिओ अपलोड करू शकतो। तर क्रोम ब्राउझर, YT स्टुडिओ, यूट्यूब किंवा विटा हे 3-4 ऍप आहेत, यामधून आपण आपला व्हिडिओ अपलोड करू शकतो। तर मित्रांनो, ही सेटिंग आपण कशा प्रकारे आहे ते बघूया। तर सर्वात प्रथम या ठिकाणी आपल्याला यूट्यूब वर जायचं आहे, यूट्यूब ऍप वर जायचं आहे आणि आपला जो प्रोफाईल असेल, आपला जो फोटो असेल त्याच्या बाजूला या ठिकाणी एक प्लसचा आयकॉन असेल, त्या प्लस वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि प्लस वर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी नंतर आपल्याला नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे। तर याच ठिकाणी सगळी सेटिंग लोक चुकतात, याच ठिकाणी मेन खेळ होतो। बऱ्याच लोकांना या ठिकाणी सेटिंग कळत नाही। प्लस वर क्लिक केल्याच्या नंतर नेक्स्ट वर जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा याच ठिकाणी बरेच लोक चुका करतात। तर कोणती चूक करतात या ठिकाणी? तर सर्वात अगोदर मोठी चूक म्हणजे ही की आपण टायटल लिहायच्या अगोदर तो व्हिडिओ आपण अपलोड करतो। तर मित्रांनो, आपण व्हिडिओ जेव्हा अपलोड करतो तर तो व्हिडिओ डायरेक्ट पब्लिकच्या समोर जातो। यूट्यूब त्या ठिकाणी आपल्या व्हिडिओची प्रोसेसिंग करत असते, म्हणून त्यासाठी सुरुवातीला आपण डायरेक्ट अपलोड न करता टायटल अगोदर लिहिले पाहिजे आणि त्यानंतर मग टायटल वर जे लिहिलेले आहे ते कॉपी करायचे आणि पुढे जाऊन नेक्स्ट वर क्लिक करून डिस्क्रिप्शन वर तेच टायटल आपण लिहायला पाहिजे। त्यानंतरचा सेटिंग आहे विजिबिलिटी। तर विजिबिलिटी या ठिकाणी त्यावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला 4 ऑप्शन पाहायला मिळतील। तर 4 ऑप्शन बरेच लोक व्हिडिओ अपलोड करताना ते डायरेक्ट पब्लिक करतात। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण जर डायरेक्ट पब्लिक जर केलं तर आपला व्हिडिओ हा डायरेक्ट पब्लिकच्या समोर जातो। आपल्याला टायटल डिस्क्रिप्शन लिहायला सुद्धा वेळ राहत नाही आणि नंतर डायरेक्ट पब्लिक केल्याच्या नंतर आपण जेव्हा टायटल लिहित नाही तेव्हा यूट्यूबच्या सुद्धा लक्षात येत नाही की हा व्हिडिओ आपण कोणत्या लोकांकडे पाठवला पाहिजे, हा व्हिडिओ कशा प्रकारे आहे, कोणत्या प्रकारचा आहे, प्रोसेसिंग करताना यूट्यूबच्या सुद्धा लक्षात येत नाही। म्हणून मित्रांनो, आपण अगोदर डायरेक्ट व्हिडिओ अपलोड करू नये। सुरुवातीला टायटल लिहायचं, डिस्क्रिप्शन लिहायचं आणि विजिबिलिटी वर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी अनलिस्टेड वर आपल्याला क्लिक करायचं आहे, डायरेक्ट पब्लिक करायचं नाही। आणि अनलिस्टेड यासाठी करावे लागते कारण आपल्याला टायटल डिस्क्रिप्शन पूर्ण काय सेटिंग करेपर्यंत व्हिडिओ आपल्या हातामध्ये असतो, म्हणून अनलिस्टेड व्हिडिओ ठेवूनच आपल्याला सगळ्या गोष्टी, सगळ्या सेटिंग ह्या ऑन कराव्या लागतील। प्रायव्हेट सुद्धा करायचं नाही आणि शेड्यूल मध्ये सुद्धा लावायचा नाही, कारण काही दिवसाच्या नंतर जेव्हा आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचा असेल तेव्हा आपण शेड्यूलच्या ऑप्शनवर क्लिक करून डेट आणि टाइम, कुठल्या वेळेत आपला व्हिडिओ अपलोड झाला पाहिजे त्या ठिकाणी शेड्यूल मध्ये आपल्याला आपण लिहू शकतो। तर तिसरा मुद्दा, तिसरी सेटिंग या ठिकाणी आहे मित्रांनो, लोकेशन। तर लोकेशनची आपल्याला काही गरज नाही, त्यावर ऑन करायचं नाही, काही गरज नाही। जेव्हा आपण बाहेरून कुठून लाईव्ह करत असतो तेव्हा त्या ठिकाणी लोकेशन ऑन करावे लागते। आपण जेव्हा घरातून व्हिडिओ काढतो तेव्हा लोकेशनची काही गरज नाही। त्यानंतर खाली आहे नेक्स्ट अल्ट्रा कंटेंट। या ठिकाणी सुद्धा बरेच लोक चूक करतात
अल्ट्रा कॉन्टॅक्टमध्ये या ठिकाणी मित्रांनो याकडे बरेच लोक दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे यूट्यूब आपला व्हिडिओ त्या लोकांकडे पाठवत नाही. तर अल्ट्रा कॉन्टॅक्टवर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी 2 ऑप्शन पाहायला मिळतात, यस आणि नो. तर पहिला यस असा आहे की आपण जर आपल्या व्हिडिओमध्ये AI तर्फे काही बनवलं असेल किंवा AI मधून काही स्क्रिप्ट काही कंटेंट जर घेतला असेल तर यस वर क्लिक करायचं. आणि जर आपण काहीही घेतलं नसेल, आपला जर स्वतःचा कंटेंट असेल तर मित्रांनो नो वर क्लिक करायचं. कारण या ठिकाणी युट्यूबला हे सांगावे लागते की तुम्ही AI कडून काही घेतलेले आहेत का, काही स्क्रिप्ट घेतले आहे का. तर घेतल्याच्या नंतर अशाच प्रकारे युट्यूब त्या लोकांकडे व्हिडिओ आपला पाठवत असते. म्हणून ही सेटिंग सुद्धा खूप महत्वाची आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे सिलेक्ट ऑडियन्स. हा सुद्धा खूप महत्वाचा पॉइंट आहे, महत्वाची सेटिंग आहे मित्रांनो. या ठिकाणी 2 आहेत. आपला व्हिडिओ जर लहान मुलांसाठी असेल तर त्या ठिकाणी यस करायचे. 18 वर्षावरील मुलांसाठी जर आपला व्हिडिओ असेल तर ठिकाणी इट्स नॉट मेड फॉर किड्स हे ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करावे लागेल. त्यानंतर खाली गेल्याच्या नंतर एजवर सुद्धा 2 ऑप्शन आहे. तर जास्तीत जास्त मित्रांनो आपण सेकंडवाल्या ऑप्शनवरच क्लिक केलं पाहिजे, जेणेकरून आपला व्हिडिओ सेकंडवाला ऑप्शन म्हणजे कोणीही आपला व्हिडिओ पाहू शकते. ज्याप्रमाणे मी ह्या सेटिंग सांगितलेले आहेत मित्रांनो, ह्या सेटिंग तुम्ही जर व्यवस्थित ऑन केल्या आणि आपला व्हिडिओ नंतर 1 तासाच्या नंतर जेव्हा अपलोड केला तर मित्रांनो खरोखर आपला व्हिडिओ व्हायरल झाल्याशिवाय राहणार नाही. 100% आपला व्हिडिओ व्हायरल होईल. तर मित्रांनो ह्या सगळ्या सेटिंगचा व्हिडिओ मध्ये जर तुम्हाला कोणाला काही डाऊट असेल, कोणाची काही शंका असेल तर मित्रांनो कमेंट जरूर करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्हाला तर माहित आहे की आपल्या चॅनलवर यूट्यूब रिलेटेड मी व्हिडिओ नेहमी बनवत असतो. तर भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.